कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। डिझेल पेट्रोल मिळालंच पाहिजे, डिझेल पेट्रोल मिळालंच पाहिजे, डिझेल पेट्रोल मिळालंच पाहिजे। या सरकारचं करायचं जगन्नाथ जी अब्बा शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जगन्नाथ जी शिंदे अब्बा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद। झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। बंद करा, बंद करा, केमिस्ट एकता जगन्नाथ जी अब्बा शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जगन्नाथ जी अब्बा शिंदे तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे आदरणीय जगन्नाथ अप्पा शिंदे जे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आमच्या वरिष्ठ संघटनेने वारंवार ऑनलाईन बंद करा म्हणून शासनाला पाठपुरावा केला, तर त्या पाठपुराव्याला कुठेही दाद न मिळाल्यामुळे आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांनी आज हा बंद पुकारलेला आहे। हा बंद ऑल इंडिया लेवलला असून पूर्णपणे सक्सेस झालेला आहे। 100% आमची दुकानं बंद आहेत। आता तरी सरकारनं जागं व्हावं आणि आमच्या मागण्यांचा विचार करावा, कारण आमचा हा व्यावसायिक बंद म्हणून नाहीये, तर हा समाजासाठी म्हणून एक ऑनलाईनच्या माध्यमातून चुकीची औषधं जी आहेत, ड्रग ॲडिक्शन होणारी, ज्याला बटन टॅबलेट म्हणून जी प्रचलित आहे, जी नायट्रोझिपाम, काही तत्सम कफ सिरप आणि MTPच्या किट, गर्भपाताची औषधं ही ऑनलाईनमधून सर्रास विकली जातात। याला आमचा विरोध आहे। आणि आपल्या ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये 1940 आणि रूल 1945 याच्यामध्ये ऑनलाईनला विक्रीला कुठेही तरतूद नाहीये। याच्यामध्ये नवीन पिढी बर्बाद होतीये। याचं शासनाचं लक्ष याच्याकडे वेधलं जावं। आमचा हा व्यावसायिक लढा म्हणून बघू नये। याच्यामध्ये यांच्या पाठीमागे भांडवलशाही चालली आहे। 10 रुपयाची वस्तू आज ही कॅपिटल बर्न करून 8 रुपयात विकतायत आणि अवघ्या भारतात जो 13 लाख केमिस्ट इथं आहे, हा ट्रेडिशनल फार्मसीज यांना संपवायचा आहे आणि आम्ही संपल्यानंतर यांची मोनोपॉली व्हावी आणि यांनी 10 रुपयाची वस्तू 15 रुपयाला विकावी, हा असा घात याच्या मागे आहे आणि हा म्हणून बंद पुकारलेला आहे। तरी शासनाला आम्हाला पुन्हा एकदा विनंती करायची आहे की आजचा हा बंद हा लक्षवेधी आहे आणि तुम्ही यांना न्याय द्यावा, नाही तर आमच्या ऑल इंडियाच्या जेवढे बॉडी आहे जगन्नाथप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत संप आम्ही पुकारू असं मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो। धन्यवाद। इतर ज्या गोळ्या आहेत, जसं बटन असेल किंवा दुसऱ्या ज्या गोळ्या आहेत, ज्या विदाऊट प्रिस्क्रिप्शन द्यायला नाही पाहिजे, ते सुद्धा काही मेडिकलवाले देत आहेत नाही, हे बिलकुल आपण याच्या बाबतीत ड्रग ऑफिसला सुद्धा चौकशी करू शकता। आमची वारंवार इन्स्पेक्शन होतात की जेवढी ड्रग आहेत याचं पूर्णपणे स्टॉक पासून सेल पर्यंत आमच्याकडे रेकॉर्ड मिळेल। कुठेही आजपर्यंत याच्यामध्ये आमचा फार्मासिस्ट केमिस्ट इन्व्हॉल्व नाहीये। याच्यामध्ये सगळं सर्रासपणे ऑनलाईन मध्ये या वस्तू एकच नाही तर तुम्हाला हजारोच्या क्वांटिटी मध्ये मिळतात। हे असं मी तुमच्या माध्यमातून सगळ्या जनतेस सांगतो। काही अंतरावर काही मेडिकल चालू आहे, म्हणजे आपल्यामध्ये सहभागी नाही का? नाही, तुम्ही चुकीचं हे करताय। एकही मेडिकल चालू नाही, 100% मेडिकल बंद आहे, एकही दुकान चालू नाही। आम्ही बघितलेलं आहोत, चालू आहोत। इमर्जन्सी मध्ये एखाद्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला
रुग्णांची गैरसोय होऊ नये, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा, आम्ही जरी व्यावसायिक असलो तर सेवा व्हावी आमचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे अत्यावश्यक सेवाला आम्ही कुठेही रुग्णांची हेळसांड होऊ देणार नाही. मी नितीन देशमुख, औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन प्रेसिडेंट.